आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा कलर आहे पिवळा। तर मी छान अशी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे आणि आज मी चालले देवींच्या ओट्या भरायला। माझं लग्न झाल्यापासून दरवर्षी नवरात्रीमध्ये मी 11 देवींच्या ओट्या भरते। तर आजच्या दिवसामध्ये जेवढ्या माझ्या ओट्या भरून होतील तेवढ्या मला भरायच्या होत्या। तर अगोदरच मी सगळी ओटीच्या सामानाची खरेदी करून घेतली आणि पहिली चाले मी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। तर हे मंदिर आहे नागाव इथे आणि दुपारच्या वेळेस आल्यामुळे जास्त गर्दी नव्हती। तर मला छान अशी देवीची ओटी भरता आली, देवीचा आशीर्वाद घेतला आणि मंदिरात थोडा वेळ बसलो। मंदिराच्या बाहेर आलो आणि छोटी मोठी खाऊची खेळण्यांची दुकान होती आणि या भिंगऱ्या बघून मला लहानपणीची आठवण आली। मग आलो आम्ही शीतळादेवीच्या मंदिरात चौल इथे। तर मंदिराच्या आत जायच्या अगोदर पहिले पाय धुवून घेतले आणि मग गेलो आम्ही मंदिराच्या आत। तर इथे थोडीफार गर्दी होती आणि नंबर पण लागलेले ओटी भरायला। मग माझा नंबर आला, देवीची पूजा केली आणि देवीची ओटी भरली आणि देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो। तर इथे काही लेडीज मस्त देवीची गाणी बोलून नाचत होत्या, तर त्यांना बघून खूप मस्त वाटलं। मग आलो आम्ही मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर जेवढ्या देव्या होत्या त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग आलो माझ्या गावात कुरुळला। तर कुरुळमध्ये येऊन पहिलीच ओटी भरली सती देवीची। तर बाकी देवींच्या पण मी ओट्या भरलेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये। तर ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि ह्या देवीचा आशीर्वाद घेऊन हा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते। बाय।